बाप्पी लहरींचं एक गाणं आहे बघा, दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे दे, हमें प्यार दे प्यार दे प्यार दे दे. अरे प्रेम ही काय अशी भीक मागायची गोष्ट आहे का की दे 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 म्हणायची. पण तरी पण काही मंडळी जी आहेत ना ती चुकीच्या व्यक्तीवरती प्रेम करतात आणि चुकीच्या व्यक्तींकडून प्रेमाची अपेक्षा करतात. आता अशा लोकांना मग अपेक्षाभंग तो होतोच. आणि मग कशी घटना घडते ते आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे. आता आपल्याला जायचं आहे लीलांच्या लीला बघायला. म्हणजे लीला नावाची एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं काय लीला केलेल्या आहेत तर ते बघायला आपल्याला जायचं आहे. आणि त्यासाठी तो जिल्हा आहे अजमेरचा. अजमेर जिल्ह्यामधला किशनगड हा भाग आहे आणि त्या ठिकाणी बजरंग कॉलनी आहे. आता या बजरंग कॉलनीमध्ये लीला नावाची एक तरुणी राहते आहे आणि त्या तरुणीच्या घरी तिची आई आहे, तिचं नाव आहे रामकन्या, तिचा भाऊ आहे किसन जाट. अशा पद्धतीनं भाऊ, आई आणि ही सुकन्या म्हणजे लीला. आता या लीलाचं लग्न 2017मध्ये पिसांगण नावाचा भाग आहे त्या ठिकाणी नाड हे ठिकाण आहे, तिथं राहणारा पुखराज या तरुणाबरोबर ती झालं. आता हा जो पुखराज आहे त्याचं नाड भागामध्ये जमीन होती, त्यानंतर त्यांच्याकडे जनावरं होती, दुधाचा व्यवसाय होता, जमिनीचा व्यवसाय होता आणि ते 5 भाऊ होते. तर काही भाऊ बाहेर नोकरी वगैरे करायचे आणि काही भाऊ शेती करायचे आणि एकमेकांना आधार द्यायचे. अशा पद्धतीनं हे सगळा परिवार होता पुखराजचा. आता पुखराज आणि लीला या दोघांच्यामध्ये लग्न झालेलं आहे आणि त्यांना अनुप्रिया नावाची एक मुलगी पण झालेली. यांच्या लग्नाला आता 2-2.5 वर्ष झालेली आहेत. आता यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का, ही जी लीला आहे ती आपल्या सासरकडं कमी आणि माहेरकडंच सतत जायची. सारखी माहेरला, काय झालं की माहेरला असं सगळं चालायचं. आता याच्यामुळे त्या पती आणि पत्नीमध्ये सतत भांडण व्हायला सुरुवात झाली होती, वाद व्हायला सुरुवात झाली होती आणि ही सतत ते माहेरी जाते. मग एक दिवस तो नवरा म्हटला की बाबा तू सारखी माहेरी का जाते. नाही म्हटली, या सगळ्यांच्यामध्ये आपली प्रायव्हसी राहत नाही आहे आणि हे सगळे एकत्र येते असं तसं आहे, त्यामुळे म्हटले आपण वेगळी रूम घेऊया, वेगळं भाड्यानं राहूया. आणि त्यानंतर मग आता नवऱ्यानं बायकोचं ऐकलं आणि गांधीनगर भागामध्ये एक रूम भाड्यानं घेतली आणि या ठिकाणी हे पती पत्नी तिथं राहायला लागले. आता हा पुखराज जो होता तो अत्यंत सरळ मार्गी होता, अत्यंत चांगल्या स्वभावाचा होता, अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा होता. आणि ही जी लीला आहे ती एकदम चंचल स्वभावाची होती आणि घरवाला आणि बाहेरवाला अशा पद्धतीच्या दोनही आघाड्यांवरती ही कार्यरत होती. आणि तिचा एक म्हणजे त्याचं नाव आहे रामस्वरूप जाट, हा एक पैसेवाला तरुण होता आणि त्या तरुणाबरोबर ती हिचे अगदी जवळचे म्हणजे तो बाहेरवाला होता हिचा आणि त्याच्याबरोबर ती हिचे संबंध होते. आता ज्यावेळी ही माहेरी यायची त्यावेळी मग ह्याला बोलवून घ्यायचे आणि मग त्या दोघांचे प्रेमसंबंध सुरू व्हायचे. म्हणजे ती सतत माहेरी का जात होती याचं कारण हे नंतर पुढं आलेलं होतं. अशा पद्धतीनं मग या दोघांचं सगळं चाललेलं होतं आणि तो बिचारा नवरा आहे त्याला या गोष्टीमधलं काहीही माहीत नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला आपल्या पतीला ती बिलकुल किंमतच देत नव्हती, कारण आता तिला जो भेटलेला होता किंवा तिचा जो प्रियकर होता तो पैसेवाला पण होता आणि ह्याच्यापेक्षा चांगला सगळ्याच बाबतीमध्ये चांगला होता आणि त्यामुळे तिला पतीची गरज नव्हती आणि मग ती पतीला बिलकुल किंमत देत नव्हती आणि सतत तिचा प्रियकर आणि ती अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. आता एक दिवस असं झालं की ही लीला आणि तिची मुलगी अनुप्रिया दोघीही घरातून गायब झाल्या. आता त्या पतीला कळलं नाही की बाबा हे कुठं गायब झाल्या, काय झालं. मग त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्याला कळलं की या रामस्वरूपकडे या दोघंही गेलेले आहेत, म्हणजे ती बायको आणि तिनं ती मुलगी पण घेऊन गेलेली आहे. म्हणून मग या पुखराजनं डिसेंबर 2019मध्ये रामस्वरूप जाट आणि त्याचा एक मित्र आहे सुरेंद्र जाट या दोघांच्या विरोधामध्ये माझ्या पत्नीचं आणि मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि पत्नीवरती अत्याचार केलेले आहेत अशा पद्धतीची केस दाखल केली. आता हे पोलिसांमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि याच्यामध्ये तो रामस्वरूप जाट जो आहे तो दोषी आढळत होता, कारण ही त्याच्याबरोबर ती होती. आता मग त्यानं सांगितलं म्हटलं की ही सोमर्जीनं आली वगैरे असं त्यानं सांगायला सुरुवात केली की मी काय तिला घेऊन नाही आलो, तीच स्वतः आलेली आहे. पण आता हे पुखराज आणि लीला या दोघांच्यामध्ये काय असं घटस्फोट वगैरे झालेला नव्हता, वेगळे झालेले नव्हते आणि त्यामुळे मग पुढं ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झाली, न्यायालयीन प्रक्रिया. आणि याच्यामध्ये जवळजवळ 2 महिने ह्या तिच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला जेलमध्ये जायला लागलं होतं. नंतर मग त्यांना जामीन मिळाला आणि 2 महिन्यानंतर बाहेर आले. पण बाहेर आल्यानंतर मग या मंडळींनी
त्या लीलावरती आणि तिच्या घरच्यांना सांगायला सुरुवात केली की बाबा आता ह्या दोघांच्यामध्ये घटस्फोट घडवा वगैरे असं त्यांनी दबाव आणायला सुरुवात केलेली आहे. आता इकडं त्या म्हणजे लीलाची आई, लीलाचा भाऊ, लीलाचा प्रियकर ही सगळी मंडळी याच्यावरती घटस्फोट देण्यासाठी दबाव आणतायत, पण हा मात्र घटस्फोट द्यायला तयार नव्हता आणि त्यामुळे मग हा त्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये किंवा डोळ्यामध्ये सलत होता. नंतर मग काय केलं म्हटलं, ह्यानं पण परवानगी दिली, म्हटलं ठीक आहे चला आपण घटस्फोट घेऊया. आणि मग घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि ही जी मुलगी आहे अनुप्रिया, जी लहान मुलगी होती, तर ती मुलगी यानं मग स्वतःकडेच ठेवली आणि हिच्याकडे काय आईकडे काय पाठवली नाही. आता या आईनं लीलानं प्रयत्न केले पण ती मुलगी काय तिला मिळाली नाही. पण हे जेव्हा वेगळे राहायला लागले त्यावेळेस मात्र हा रामस्वरूप आणि लीला या दोघांचं राजरोसपणे भेटणं आणि संबंध सुरू झालेले होते. आणि नंतर मग न्यायालयाने सुद्धा यांना घटस्फोट दिला आणि आता पती पत्नी वेगळे झालेली आहेत. पण या सगळ्यामध्ये त्या पत्नीचा जो प्रियकर आहे रामस्वरूप, याला पुखराजचा प्रचंड राग आलेला होता, कारण यानं त्याच्यावरती केस केलेली होती आणि त्याला 2 महिने तुरुंगामध्ये धाडलेलं होतं. त्यामुळे या पुखराजला धडा शिकवण्याचा विचार आता याच्या मनामध्ये यायला लागला होता. आणि खरं तर आता बघा, हे दोघं वेगळे झाले, पती पत्नी वेगळे झाले, मग त्या पत्नीबरोबर ती ह्या रामस्वरूपचे संबंध सुरू म्हणजे आता राजरोसपणे सुरू झाले. हे सगळं होतं, सगळं मनासारखं घडलेलं होतं. असं असताना पण यांच्या मनामध्ये राग आहे आणि त्या रागातून मग हा रामस्वरूप आणि लीला या दोघांनी प्लॅन करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या प्लॅनप्रमाणे या लीलानं पुखराजला फोन केलेला आहे आणि त्याला सांगितलं भेटायला ये. आता पुखराजला वाटलं आपली मुलगी लहान आहे, आपली पत्नी जरी आपला घटस्फोट झालेला असला तरी पण ती जर भेटायला बोलवते तर आपण भेटायला जाऊ आणि जर कॉम्प्रोमाइज करता आलं, एकत्र येता आलं तर आपल्या मुलीचं कल्याण आहे, मुलीचं फायदा होईल त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मग हा आता आपल्या घटस्फोट दिलेल्या पत्नीला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या दोघांच्यामध्ये पुन्हा जवळीक निर्माण झाली. आता खरं तर हा सगळा प्लॅन आहे हे त्या पुखराजच्या लक्षात येत नव्हतं आणि त्याला असं वाटत होतं की ही पत्नी परत आपल्याबरोबर ती चांगले संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि खरं याचं पण तिच्यावरती प्रेम होतं. आणि त्यामुळे मग तो तिला आता भेटायला गेलेला आहे, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे, बोलणं झालेलं आहे आणि हळूहळू याच्या मनामध्ये आशा पल्लवित झाल्या की आपला संसार पुन्हा सुरू होईल, आपली मुलगी पुन्हा आईवडिलांच्या बरोबर ती राहील. आणि आता हळूहळू या दोघांच्याही पती पत्नींच्या भेटीगाठी सुरू झालेल्या होत्या. पण पतीला तो भोळा बाबडाच होता, त्याला या प्लॅनची काहीही कल्पना नव्हती. आता या पत्नीच्या प्रेमामध्ये, लीलाच्या प्रेमामध्ये तो पती पूर्णपणे अडकलेला होता. तारीख आहे 22 फेब्रुवारी 2020ला या लीलानं पुखराजला फोन केलेला आहे आणि त्याला सांगितलं की मला भेटायला ये. त्या पद्धतीनं मग पुखराजनं त्याच्याबरोबर ती मुलगी होती, त्या मुलीला त्यांचा जो भाडेकरू म्हणजे त्यांचा जो मालक आहे तो भाड्याने राहत होता ना, तर त्याचा जो मालक आहे त्या मालकाकडे ह्या अनुप्रियाला दिलं आणि त्याला सांगितलं, म्हटलं की काही वेळामध्ये मी माघारी येतो. आणि तो लीलाला भेटायला बजरंग कॉलनीमध्ये गेलेला आहे. आता तिथं गेल्यानंतर मग लीलानं अति हसून खेळून त्याचं स्वागत केलेलं आहे, त्याला बसवलेलं आहे. त्यानंतर आता त्या ठिकाणी तिनं बियर आणलेली होती, ती बियर उघडलेली आहे आणि त्या बियरमध्ये हिनं झोपेच्या गोळ्या टाकलेल्या होत्या. तीच बियर त्याला अगदी प्रेमानं पाजलेली आहे आणि ती पेल्यानंतर हा तिथं पूर्णपणे बेशुद्ध पडला. त्यानंतर हिनं आपल्या प्रियकराला रामस्वरूपला फोन लावला, म्हटले की तुझा शत्रू ज्यानं तुला तुरुंगामध्ये पाठवलं तो या ठिकाणी आता बेशुद्ध पडलेला आहे, तू ये आणि काय करायचं ते करून घे. त्या पद्धतीनं मग तो प्रियकर तिथं आलाय आणि आता तिथं पत्नी आहे, त्या घरामध्ये तो पती झोपलेला आहे, बेशुद्ध पडलेला आहे. यानं कुऱ्हाड घेतली आणि एखादं लाकूड तोडावं त्या पद्धतीनं त्या पुखराजचं मुंडकं तिथं तोडलं. सगळा रक्ताचा फवारा वगैरे पडलेला आहे सगळीकडे, असं घरामध्ये सगळं ते झालं आणि अशा अवस्थेमध्ये आता त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर एक प्लॅस्टिकचं पोतं ऑलरेडी त्यांनी तयार करून ठेवलं होतं, त्या पोत्यामध्ये याचं प्रेत टाकलं. नंतर पूर्ण घर वगैरे साफ केलं, सगळं म्हणजे काय झालंच नाही अशा पद्धतीनं. आणि मग हे त्या प्लॅस्टिकच्या पोत्यात आणि नंतर दुसऱ्या पोत्यामध्ये टाकलेलं आहे. आता हा जो रामस्वरूप आहे त्यानं मग रात्रीचंच ते जे पोतं आहे ते पोतं त्याच्या बाईकला बांधलं आणि ते घेऊन तो जवळच्या जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलामध्ये मनरेगाचं काम चाललेलं होतं, काही खड्डे खोदून ठेवलेले होते, त्या खड्ड्यामध्ये याचं ते प्रेत टाकलेलं आहे. आता त्याच्यातनं रक्त तर सगळं बाहेर पडलेलं होतं. मग आता ते प्रेत त्या खड्ड्यात टाकलं, त्या ठिकाणचा पाला पाचोळा आणि त्याच्यावरती त्यानं पेट्रोल टाकलं आणि त्या ठिकाणी त्याला जाळून टाकलं, म्हणजे जळायला लावलं आणि तिथून तो निघून आला. आता निघून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत
हा रामस्वरूप तिथं बघायला गेला की हा खरंच जळाला आहे की नाही जळाला आहे. आणि तिथं जाऊन बघितलं तर हा पुखराज जो आहे त्याला तिथं कुत्री बित्री असं खात होते, जनावरं खात होती आणि वरचे पशुपक्षी पण त्याला खात होते. आणि मग याला समाधान वाटलं की माझ्या बायकोचा म्हणजे माझ्या प्रियसीचा पती त्याला अशा पद्धतीनं त्याचे हाल झालेत की त्याला जनावरं खाता येत आता. आणि त्यानंतर मग ते माघारी आले. आता ही गोष्ट पत्नीला पण कळलेली आहे आणि दोघंही आता प्रियकर आणि पत्नी आहेत ते आनंदामध्ये आहेत, सुखी आहेत, कारण त्यांचा काटा नाहीसा झालेला होता. आता इकडं काय झालं होतं बघा, या पुखराजनं आपली मुलगी त्या म्हणजे त्या मालकाला दिलेली होती आणि त्याला सांगितलं होतं मी काही वेळात माघारी येतोय, पण इकडं त्याचा घात झालेला होता, तो काय माघारी आला नाही. आता त्यावेळेस मग ह्या मालकानं पुखराजला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो आला नाही म्हटल्यानंतर मग त्यानं त्याच्या भावाला फोन लावला. आता त्या भावानं उचलला, म्हणजे भावाचं नाव आहे दिलीप जाट. तर दिलीपनं फोन उचलला. फोन उचलल्यानंतर सांगितलं अहो ती मुलगी माझ्याकडे दिलेली आहे, पण तुमचा भाऊ काय माघारी आलेला नाही. त्यावेळेस मग दिलीप जाट तिथं आला. तिथं आल्यानंतर मग त्यानं पुखराजला फोन लावला की बा पुखराज काय नक्की कुठं आहेस काय आहेस. त्यावेळेस तो फोन उचलला लीलानं उचलला आणि सांगितलं, म्हटले अहो ते आले होते माझ्याकडं, पण ते नंतर निघून गेले आणि त्यांचा मोबाईल इथंच राहिलेला आहे. बरं ठीक आहे. त्यानंतर मग आता ह्यानं ती मुलगी घेतली आणि घेऊन गेला. पण हा भाऊ आता शोधायला लागला की माझा पुखराज नक्की कुठं गेला आहे, माझा भाऊ नक्की कुठं गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी भावाचा शोध घेत हा लीलाच्या घरी पोहोचला आणि तिथं तपास करायला लागला. त्यावेळेस तिनं सांगितलं, म्हटले की कालच्याला माझ्याकडे आला होता आणि त्याच्यानंतर मग मोबाईल तर इथंच होता आणि त्याच्यानंतर तो कुठं गेला वगैरे वगैरे मला काय माहीत नाही, अशी तिनं माहिती सांगितली. आता 24 फेब्रुवारी 2020ला हा मग भाऊ जो आहे तो गांधीनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि आपला भाऊ गायब झाला अशा पद्धतीची तक्रार दिली. कारण त्याने अगोदर शोध घेतला, नाही सापडला आणि मग तक्रार दिली. पोलिसांकडून सुद्धा तपासाला सुरुवात झालेली होती. पोलिसांनी मग पाठीमागची सगळी हिस्ट्री काढली होती, यांचा घटस्फोट वगैरे हे सगळं काय काय प्रकरण घडलं त्याचाही तपास केलेला होता. आता बघा, यामध्ये पोलिसांना पत्नीचा संशय होता, पण ती पत्नी आपल्या पतीला का मारेल? कारण यांच्यामध्ये घटस्फोट झालेला आहे, त्यामुळे आता पत्नीला काय पतीचा अडथळा नाही आणि त्यामुळे मग ती मारण्याचं काय विषय, म्हणजे एक लक्षात घ्या, प्राथमिक दृष्ट्या तरी असंच वाटतं. त्याचबरोबरची तो प्रियकरावरती संशय आला, तर तो प्रियकर का मारेल? कारण त्या प्रियकराला काय, आता तो त्यांचा घटस्फोट असल्यामुळे मग आता ते एक राजरोसपणे पण एकत्र येऊ शकतात त्या लीलाबरोबरती, त्यामुळे तो पण मारण्याचे काही कारण नाही आहे. त्यानंतर ते भाऊ जे आहेत ते का मारतील? कारण भावांनीच उलट स्वतः पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे. मग प्रश्न हा होता की पुखराजला कोणी मारलंय का, पुखराज गायब झाला आहे का, पुखराज स्वतःच गायब झालेला आहे का, काय त्याच्याबरोबर ती अपघात झाला आहे का त्याचा घात झाला आहे, काहीही कळायला मार्ग नव्हता. आता इकडे जो तपास चाललेला होता, एका बाजूला तपास चालला आहे, दुसऱ्या बाजूला तो भाऊ शोधतोय आणि तिसऱ्या बाजूला हा जो पुखराज आहे तो किड्या मुंग्यांचं खाद्य बनत चाललेला होता. आणि हा जो भाऊ होता त्याचा दिलीप, त्या भावाला आपल्या भावाबद्दल प्रचंड तळमळ होती. माझा भाऊ एवढा प्रामाणिक आहे, माझा भाऊ एवढा चांगला आहे आणि त्या भावाच्याच बाबतीमध्ये असं का घडलं आहे, माझा भाऊ कुठं गायब झाला, याचाच विचार तो करत होता. आणि अचानकपणे त्याच्या डोक्यामध्ये वीज चमकली की अरे माझ्या भावाचा खून झाला आहे, त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि का, तर तो विचार करतो की मी लीलाच्या घरी गेलो होतो, दुसऱ्याच दिवशी गेलो होतो, त्यावेळेस त्या पुखराजचा फोन तिच्याकडे होता. तर मी विचारलं की फोन तुझ्याकडे कसा? तर तिनं सांगितलं इथं आला होता, पण फोन विसरून गेलेला आहे. पण त्याच वेळी माघारी निघताना मला त्या पुखराजच्या चपला दिसलेल्या होत्या, त्या चपला पुखराजच्याच होत्या. कुठलाही माणूस हा फोन विसरून जाऊ शकतो, पण चपला कसं काय विसरून जाईल? चपला तिथंच होत्या, फोन तिथंच होता, याचा अर्थ तो माझा भाऊ तिथून कुठंच गेला नाही, तिथंच होता. म्हणजे यांनीच काहीतरी घात केला. आणि नंतर तडक हा भाऊ पोलीस स्टेशनला गेला, त्यांना विनंती केली की माझ्या भावाचा खून करण्यात आलेला आहे आणि तो खून त्याच्या बायकोनं, तिच्या प्रियकरानं आणि त्याच लोकांनी मिळून केलेला असणार आहे, तर कृपा करून तुम्ही त्यांची कसून चौकशी करा, कारण त्यांच्याच घरामध्ये मोबाईल पण सापडला आहे आणि चपला पण दिसलेल्या आहेत. आता हे कळल्यानंतर मग पोलिसांनी त्या पत्नीला आणि त्या प्रियकराला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या दोघांचेही CDR मोबाईलचं लोकेशन आणि त्यांच्याबद्दलच्या डिटेल काढल्या आणि त्यानंतर मग यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आणि त्याच्यामधून मग ही सगळी माहिती समोर आलेली होती. आणि मग
आता पोलीस त्यांच्या सांगण्यावरून म्हणजे ह्या आरोपींच्या संशयितांच्या सांगण्यावरून टिकावडा हे जे जंगल आहे त्या जंगलामध्ये गेले. त्या ठिकाणी कुठं खोपडी पडली होती, कुठं हाडं पडली होती. जवळजवळ 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पोखराचे सगळं हाडं आणि सापळा म्हणजे अशा पद्धतीनं पडलेला होता. कारण कुणी कुत्र्याने ओढून नेलं आहे, कुठं त्या चिमण्या कावळ्यांनी म्हणजे काही कावळ्यांनी खाल्लं आहे, जनावरांनी खाल्लं आहे, अशी सगळी अवस्था होती. 2 किलोमीटरच्या परिघामध्ये एवढं सगळं सापडलं. लक्षात घ्या, 14 दिवसानंतर ते प्रेत मिळालेलं होतं. अत्यंत विदीर्ण अशा अवस्थेमध्ये ते होतं आणि या 2 प्रेमी जीवांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्या पुढची जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती आता चालू झालेली होती. आता या सगळ्यांमधून धडा काय घ्यायचा, कारण गोष्टी घडत राहतात, प्रकरणं घडत राहतात, पण ही पुन्हा घडू नये याच्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर हा जो पुखराज आहे त्या पुखराजला माहीत होतं की आपल्या पत्नीचे अशा पद्धतीचे संबंध आहेत. त्यानंतर ती त्या प्रियकराच्या सोबत निघून गेलेली होती. तरीसुद्धा हा पुखराज आपल्या पत्नीवरती प्रेम करत होता आणि तिच्याबरोबर ती घटस्फोट झाला तरीसुद्धा तो प्रेम करत होता आणि अशी अपेक्षा बाळगत होता की बाबा ही आता माझ्याबरोबरती येईल आणि आमचा संसार सुखाचा होईल, माझ्या मुलीचा पण म्हणजे आईवडिलांच्या बरोबर राहता येईल. हा पुखराज चुकीच्या व्यक्तीकडून प्रेमाची आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करत होता आणि तेच त्याला जीव घेणं ठरलेलं होतं. जी माणसं विश्वासघात करतात, जी माणसं पाठीवरती वार करतात, ती माणसं जर आपल्याबरोबरती असतील किंवा ती माणसं आपल्याबरोबर ठेवण्याची आपली जर मानसिकता असेल तर आपल्याला बर्बाद करायला शत्रूची गरज नसते. आपण आपोआप बर्बाद होतो, कारण ही लोकच आपल्याला मातीमध्ये घालतात. इथं सुद्धा तेच झालेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये एक म्हण आहे बघा, की एक थुंकलं ना की ती परत थुंकी आपल्या तोंडामध्ये घ्यायची नसते. काही माणसं आयुष्यामध्ये अशी असतात की जी एकदा आयुष्यातनं वगळली की परत त्यांच्या नादी लागायचं नाही आणि त्यांना जवळ करायचं नाही. याच्यामध्येच आपलं सगळ्यांचं सौख्य सामावलेलं असतं. फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोण अशी व्यक्ती आहे ते. त्यानंतर हे जे लीला आणि तिचा प्रियकर आहे त्यांच्या दोघांच्यामध्ये आता संबंध ऑलरेडी अगोदर होते, नंतर घटस्फोट झाला, सगळं काही चांगलं चाललेलं होतं. असं असताना मनाप्रमाणे चाललेलं असताना सुद्धा यांना अजून मजा करण्यासाठी किंवा याला धडा शिकवण्यासाठी म्हणून यांनी त्या पुखराजला संपवलं. अत्यंत निर्दयपणे अशा पद्धतीची घटना घडवली. या आपण अजून चांगली मजा करू शकतो आणि अति झालं आणि तुरुंगात गेले अशी इथं यांची स्थिती झाली होती. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला आपली किंमत आहे त्या व्यक्तीला किंमत द्या, पण जी व्यक्ती आपली किंमत करत नाही त्या व्यक्तीपासून दूर होण्याचाच प्रयत्न करा. तर आणि तरच आयुष्यात सुखी जीवन जगता येतं. बरं, आता याबद्दल काय तुम्हाला वाटतंय ते मला जरूर सांगा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.